3 महिने धडाकेबाज कारवाया करून कामाचा मुंडे पॅटर्न राबवणाऱ्या तुकाराम मुंडेंना आता पहिला झटका बसलाय आणि हा झटका स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे बसलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसांनी 8 दिवसांपूर्वीच अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं, पाठिंबा दर्शवला होता। मग 8 दिवसातच असं काय झालं की मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंडेंचा निर्णय फिरवला? तर त्याचं झालं असं आहे की राज्यातल्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांचे परवाने थेट निलंबित करत मुंडेंनी भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडलेत। गेल्या 20 ऑगस्टलाही मुंडेंनी असाच एक धडाकेबाज मोठा निर्णय घेतला। त्यांनी राज्यात सुट्या खाद्यतेलांच्या विक्रीवर सरसकट बंदी घालण्याचा हा निर्णय घेतला, पण 6 दिवसातच त्यांचा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला। यामुळे मुख्यमंत्र्यांनी मुंडे पॅटर्नला ब्रेक लावल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळेच या व्हिडिओत आपण तुकाराम मुंडेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी नेमका का रोखला, का फिरवला, यामागचं पॉलिटिक्स काय, मुख्यमंत्र्यांनी नव्यानं काय निर्देश दिलेत आणि यातून मुंडेंच्या कार्यपद्धतीवरच कसे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत याचंच बिटवीन द लाईन विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा। नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सुरुवातीलाच आपण तुकाराम मुंडेंचा तो वादग्रस्त निर्णय काय ते बघू। 25 मे 2026 ला FDA आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यापासूनच तुकाराम मुंडेंनी अन्नातल्या भेसळीविरुद्ध धडाकेबाज कारवाया सुरू केल्या। हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर धाडी टाकून त्यांचे परवाने तडकाफडकी निलंबित करण्याचा हा धडाका त्यांनी लावला। त्यांची ही धडाकेबाज कामाची पद्धत देशभर मुंडे पॅटर्न म्हणून ओळखली जाऊ लागली आहे। लोकांचं खानपान विषमुक्त करण्याच्या या मुंडे पॅटर्नचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जाहीरपणे कौतुक केलं होतं। भेसळयुक्त अन्नपदार्थ थेट मानवी जीवाला धोका निर्माण करतात, त्यामुळं अशी कडक कारवाई अनिश्चित काळासाठी म्हणजे कायम सुरू राहायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यातून 21 वर्षात तब्बल 25 बदल्यांचा इतिहास असलेल्या तुकाराम मुंडेंच्या या कामाला आणखी बळ मिळाल्याचं चित्र निर्माण झालं। पण याच धडाक्यात FDAने 20 ऑगस्ट 2026 ला सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर सरसकट बंदीचा आदेश दिला। तेल केवळ सीलबंद, टॅम्पर प्रूफ आणि फूड ग्रेड पॅकेजिंग मध्येच विकावं असे सक्त आदेश देत तो आदेश 21 सप्टेंबर पासूनच लागू करण्याचे देखील निर्देश दिले। बरं, ही बंदी का लादण्यात आली? तर यासाठी FDAनं आरोग्याशी संबंधित गंभीर अपायांची कारणं सांगितली आहेत। सुट्या तेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते आणि ही भेसळ शरीरासाठी निव्वळ घातकच नाही तर जीवघेणी असते। सुट्या तेलावर बॅच नंबर किंवा एक्सपायरी डेट नसल्यामुळं मूळ उत्पादकाचा शोध घेणं कठीण जातं। म्हणजे या तेलाचं उत्पादन काय त्याचा शोधच घेतला जाऊ शकत नाही। म्हणजेच भेसळखोरांपर्यंत पोहोचण्यात आव्हानं निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात। तसंच जुन्या डब्यांचा वारंवार वापर केल्यास ते देखील आरोग्यासाठी एखाद्या विषासारखं ठरू शकतं। त्यामुळे ही बंदी आवश्यक असल्याचं FDAचं म्हणणं होतं। पण मुंडेंनी जसा हा आदेश सोडला, निर्णय दिला, तसं त्याला विरोध सुरू झाला। आदेश वादात सापडला आणि त्या विरोधातच निर्णय माघारीमधलं खरं पॉलिटिक्स दडलंय। त्यामुळे आता आपण मुंडेंचा हा निर्णय वादात का सापडला ते समजून घेऊ। मुंडेंचा आदेश लोकांच्या हितासाठीच आहे, यात काही दुमत नाही। पण जमिनीवरचं वास्तव आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मात्र या लोकहितापेक्षा पूर्णपणे वेगळं आणि निराळं आहे। मुंडेंच्या या सरसकट बंदीच्या निर्णयाचा 2 समाज घटकांवर थेट मोठा परिणाम होणार होता। त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता। पहिला घटक आहे तो म्हणजे रोजंदारीवर जगणारा अत्यंत गरीब सामान्य ग्राहक। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरिबांमध्ये रोजच्या रोज ब्रँडेड पाकिटं किंवा महागडी तेलाची बाटली खरेदी करण्याची क्षमता नसते। हे लोक गरजेनुसार 10, 20 किंवा 50 रुपयांचं सुटं तेल किराणा दुकानातून खरेदी करतात आणि आपली रोजची गरज भागवतात। या बंदीमुळे त्यांना एकाच वेळी थेट 150 ते 200 रुपयांचं सीलबंद तेल खरेदी करावं लागलं असतं। पण रोज 300 रुपये कमावणाऱ्या गोरगरीब कुटुंबाला एक खट्टा हा खर्च करणं परवडणार नाही। त्यामुळे मुंडेंच्या या सरसकट बंदीचा सगळ्यात मोठा फटका गोरगरीब लोकांना बसत होता। आणि दुसरा फटका बसत होता तो म्हणजे पारंपरिक तेल व्यापारी आणि घाणी चालकांना। तुकाराम मुंडेंच्या या बंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये पारंपरिक तेल व्यापाराशी संबंधित तेली समाजाचा मेळावा झाला। यात व्यापाऱ्यांनी आपली व्यथा सगळी जी काही आहे ती महसूल मंत्री आणि तेली समाजाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढे मांडली।
त्यात जे व्यापारी शुद्ध तेलाचा व्यापार करतात त्यांच्या धंद्यावर कुऱ्हाड कशाला, असा एक बेसिक मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसंच नव्या नियमानुसार तेलाचं पॅकेजिंग करणं, त्यावर ब्रँडिंग करणं आणि प्रत्येक घाण्यातल्या तेलाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले. यावर घाणी चालकांचं म्हणणं आहे ते म्हणजे 9 प्रकारच्या तेलाची चाचणी करण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या तेलाला लॅबमध्ये 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो, जो लहान व्यावसायिकांना करणं परवडणार नाही. या चाचण्यांचा आणि पॅकेजिंगचा खर्च अत्यंत महागडा असल्यामुळं लहान घाणे चालकांना आपला पिढ्यानपिढ्या चालत असलेला पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याची भीती होती. यावरच महसूल मंत्री बावनकुळे यांनी योग्य तो दिलासा देण्याचं या व्यापाऱ्यांना आश्वासन या मेळाव्यामध्ये दिलं. तसंच मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. हा निर्णय रद्द करण्याच्या दिशेनं दुसरीकडे हालचालींना वेग आला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी त्याची दखल घेत मुंडेंचा निर्णय जागेवर फिरवला. त्याचवेळी त्यांनी नवे निर्देश देखील दिले. मग फडणवीसांनी मुंडेंना काय आदेश दिले? रस्त्यावरचा जनाक्रोश आणि पारंपरिक व्यापाऱ्यांची नाराजी सरकारपर्यंत पोहोचली. 24 ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी या सरसकट बंदीला कडाडून विरोध केला. मंत्र्यांचं म्हणणं होतं की अन्न भेसळ रोखण्याची मोहीम जी आहे सरकारची अन्न प्रशासन खात्याची ती योग्य आहे. सरसकट बंदीमुळे हातावर पोट असणारे मजूर आणि ग्रामीण भागातले गोरगरीब संकटात येणार आहेत. कारण ब्रँडेड कंपन्यांचे छोटे पाकिट बाजारामध्ये सहजासहजी मिळत नाहीत किंवा ते उपलब्धच नाहीत. हे सगळं ऐकून घेतल्यावर फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुंडेंचा निर्णय तातडीनं फिरवण्याचा आदेश दिला आणि स्पष्ट केलं की अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता राखणं आवश्यक असलं तरी सामान्य जनतेची सोय आणि पारंपरिक व्यवसाय सांभाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला लोकांच्या आरोग्याची सुरक्षा करायचीच आहे, पण त्याचवेळी गरिबांचं अर्थकारण आणि पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त देखील करायचा नाही. यासाठी आपल्याला एक सुवर्ण मध्यम म्हणजेच मध्यम मार्ग शोधावा लागेल. हे सगळं ऐकून घेतल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी सुट्या तेलाच्या सरसकट बंदीच्या निर्णयाला तातडीनं स्थगिती दिली आणि एफडीए प्रशासनाला या सगळ्या प्रकरणावर एक नवीन प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच SOP तयार करण्याचे निर्देश देखील दिले. म्हणजेच गरिबांची आणि लहान व्यापाऱ्यांची गैरसोय टळेल असा मध्यम मार्ग काढण्याचे आदेशच मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंडेंना दिलेत. पण या निर्णय फिरवाफिरवीमुळं हा मुंडेंच्या नव्या बदलीचा 26व्या बदलीचा पहिला टप्पा असल्याची चर्चा सुरू झाली. पण खरंच तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली होईल का? इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे. तुकाराम मुंडे हे आपल्या निर्णयावर नेहमी ठाम असतात. सुट्या तेलावरच्या बंदीचा निर्णय घेतानाही त्यांनी ठामपणे त्याचं समर्थन केलं होतं. आरोग्याशी आणि अन्न सुरक्षेची कोणतीही तडजोड करणं अयोग्य आहे असं सांगत त्यांनी कडक कायदेशीर अंमलबजावणीची भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली होती. म्हणजे मुंडे माघार घेण्याच्या मूडमध्ये नव्हते. पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानं आणि राजकीय दबावामुळे एफडीए प्रशासनाला अवघ्या काही तासातच आपला निर्णय माघार घ्यावा लागलाय, युटर्न घ्यावा लागलाय. एफडीएनं आपला जुना आक्रमक पवित्रा बदललाय आणि अधिकृतपणे स्पष्ट केलंय की शासन स्तरावर सखोल चर्चा करून नवीन SOP निश्चित केली जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आयुक्त तुकाराम मुंडेंना या प्रकरणात स्पष्टपणे माघार घ्यावी लागेल. हा मुंडेंच्या आक्रमक कार्यपद्धतीला बसलेला पहिला मोठा राजकीय आणि प्रशासकीय झटका मानला जातोय. अस्तित्वात असलेल्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला लावणाऱ्या मुंडेंना राजकीय इच्छाशक्ती आणि जनभावनेसमोर नमतं घ्यावं लागले. पण यातून लगेच मुंडेंची बदली होईल असं नाही, कारण मुंडेंची कार्यपद्धती ही सुद्धा एक जनभावना आहे. त्यांना जनतेचा पाठिंबा मिळतोय मोठा. अशा वेळी सरकारनं त्यांची उचलबांगडी केली किंवा बदली केली तर सरकारच आतून भेसळखोरांची सरकारचं संगनमत आहे असा मोठा मेसेज जाऊ शकतो आणि हे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर सरकारला परवडणार नाही. थोडक्यात काय तर या सगळ्यातून 2 गोष्टी स्पष्टपणे दिसतात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कायद्याची अंमलबजावणी आणि लोकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. सुट्या तेलात भेसळ करण्याची शक्यता अधिक असते आणि असं तेल शरीरासाठी हानिकारक आहे हे वास्तव आहे, ते नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं कायद्याची अंमलबजावणी आवश्यक आहेच. पण दुसरी गोष्ट व्यावहारिक आणि मानवी आहे. गरिबांचं जगणं आणि लहान व्यापाऱ्यांचं अस्तित्व धोक्यात आणून कायद्याची अंमलबजावणी करणं हे अव्यवहार्य आहे. कायदा माणसाचं जगणं सुकर करण्यासाठी आहे, पण त्यातून जगणं दुकर होणार असेल किंवा अधिक अडचणीचं होणार असेल तर त्या कायद्याचा फेरविचार करणं गरजेचं आहे.
हेच यातून स्पष्ट होतं, अधोरेखित होतं. काही वेळा कायदा चुकीचा किंवा जनतेच्या हिताचा किंवा जनतेच्या विरोधात जाणारा देखील असू शकतो. मग उगाच कायदा आहे म्हणून मी त्याची अंमलबजावणी करतोय असं सांगून चालणार नाही आणि इथंच तुकाराम मुंडेंची गल्लत झाली. आता नवीन SOP सुट्या तेलातली जी भेसळ आहे ती रोखण्यात यशस्वी ठरेल का आणि त्याच वेळी गरिबांना परवडणारं तेल उपलब्ध करून देईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंचा सरसकट बंदीचा निर्णय योग्य होता की मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलेला निर्णय व्यावहारिक आहे? तुकाराम मुंडे अति करतायत या टीकेबद्दल काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. हे विश्लेषण आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.